हे काहीतरी इथं केलेलं आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या वस्तू ती जास्वंदाचं आणि गुलाबाचं फायनली हे बघा गुलाबाला पराठा झेपलो ना झेपलो झेपलो एवढं माझ्या अंगावर दिलं ना तू. नमस्कार 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 मित्रांनो नमस्कार. वैशालीकडून काही नमस्कार येतो की नाही? हा कधीच येत नाही कारण की वैशाली नमस्कार नाही. मी किचन मध्ये भांडे घेऊन असते ना मी हातात काहीतरी. हो मग बरोबर आहे ना पण तोंडाने नमस्कार म्हणायला काय चाललं? नमस्कार नमस्कार. फायनली वैशाली बोलली नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम टू द न्यू आवर ब्लॉग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की वैशाली काय करते आज किचनमध्ये. आज वैशाली नवीन काहीतरी करणार आहे इंटरेस्टिंग. बघा हे काहीतरी इथं केलेलं आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या वस्तू तिनं मसाले चमचमीत मसाले त्याच्यावरती मारत आहे. म्हणजे काय कच्चे पराठे आज इंटरेस्टिंग आहेत कारण की वैशालीने एवढं छान मटेरियल मारलेलं आहे की आपण तिलाच विचारूया हिनं ह्याच्यामध्ये काय काय मारलं आहे. हा तर वैशालीनं आपल्या या पालक पराठे जे काही करायचं आहे प्रोसेस ते कसं कसं केलं आहे ते तिला विचारूया. म्हणजे विदर्भ स्टाईल तिनं नवीन नवीन पदार्थ जे बनवते ना खूप मस्त असतात. तर तिलाच विचारूया. वैशाली तू सांग बरं त्याच्यामध्ये काय काय टाकलं आहेस ग? मी याच्यामध्ये पालक धुवून घेतली, बारीक चिरून घेतली, त्यानंतर गव्हाचं पीठ, थोडंसं बेसन पीठ, नंतर लाल तिखट, हळद, अजून मसाले नंतर त्याच्यामध्ये हे काय अच्छा मसाले कोणते कोणते टाकले? नंतर थोडा ओवा टाकला आणि तीळ टाकले. तीळ, ओवा, मीठ. हे पण मीठ. ओके. आणि मसाले कुठले कुठले टाकले आहेस तू? नाही धनिया पावडर, शाबाश बेटा, अच्छा. बहुत बढ़िया कांदा लसूण मसाला आपल्याकडे जे असेल तेच टाकतात आपण. अच्छा म्हणजे असं सगळं इंटरेस्टिंग तिनं त्याच्यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही बघत राहा, मी तुम्हाला दाखवतो आणि हे पराठे आज छान होणार आहेत आणि आम्ही खाऊ. तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. ती म्हणजे काय तर आमच्या गॅलरीमध्ये आम्ही जे झाड लावलेलं होतं जास्वंदाचं आणि गुलाबाचं फायनली हे बघा गुलाबाच्या झाडाला हे फूल आलेलं आहे. आणि दुसरं जर तुम्ही बघितलं तर इथे जास्वंद असं छान फूल आलेलं आहे. फायनली आम्ही 2-3 कळ्या असलेलं फूल आणलं होतं आणि ते तर फायनली वैशाली जेव्हा काम करते तेव्हा तुम्ही किचन मध्ये पाहिजेत. हां तेव्हा मी किचनमध्ये पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. आणि माझं सुद्धा असंच म्हणणं असतं की वैशाली जेव्हा असं टेस्टी बनवते तेव्हा तिला मी काहीतरी मदत करावी अशी माझी पण इच्छा असते. वैशू वैशालीचं म्हणजे ना हे एकदम मस्त गोल बनवते यार. तर एकदम माझं जर मी लाटायला घेतलं ना तर एकदम पराठा हा भारताचा नकाशा बनते. हाताचा नकाशा बनतो मग तर बघा वास एवढा छान येतोय की असं वाटतंय की यार लगेच ताट घेऊ आणि खात बसू. पण यार कसं खाणार? वैशालीला सोडून नाही खाऊ शकत या वैशू. कधी कळणार तुला? एवढं प्रेम माझं प्रेम तुला कधी कळणार ग? कधी कळल? एवढं नवरा स्वतः मरमर करून येतो काम करून तुला सुद्धा करू लागतो. काय सांगा देवा. झालं झाला का? झाला का? हो हा बघा मित्रांनो हा मित्रांनो तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात ना नक्की तुम्ही सांगत चला, कमेंट करत चला आणि व्हिडिओला लाईक करा. खूप मेहनत लागते हो बनवायला. काय वैशू खरंच ना? हो खूप खूप स्ट्रगल आहे, खूप कष्ट आहे. व्हिडिओ शूट करणं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एडिटिंग करणं, कुठला पार्ट पाहिजे कुठला पार्ट नाही त्याला कट करणं, ट्रिम करणं, पुन्हा सगळं त्याच्यात अरेंज करणं
आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय वेगवेगळे इफेक्ट्स ट्रान्झिशन्स हे टाकणं, पुन्हा एक्सपोर्ट, पुन्हा टायटल डिस्क्रिप्शन थांबणे, ह्या सगळ्या गोष्टी बनवणं एडिटिंग म्हणजे खूप मोठा भाग आहे. व्हिडिओ शूट करणं नुसता नाही आहे, मेहनत आहे जास्त. माझी बायको मेहनत करते. अशी मेहनती बायको जर प्रत्येकाला भेटली ही नाही बरं का, हीच बायको दुसऱ्यांना भेटू दे, म्हणजे यांना दुसरी अशीच स्वभावाची, अशाच मला विचाराची दुसरी करता येईल. thinking. नाही नको बाबा मला दुसरी, यार मला तू भेटली हेच माझं नशीब आहे. पोळी भाजी खाऊन खाऊन रोज कंटाळा आला, कंटाळा. काहीतरी आज पौष्टिक आणि टेस्टीदार. वा वा वा. वैशू हा पराठा फुगतो का? असा मोठा नाही फुगत. पराठा नाही फुगत, पराठे फुगत नाही मित्रांनो. सिंगलेची करते ना. पराठे कधी फुगत नाही, तर वैशाली मात्र फुगते. हो, तुम्ही तसं वागल्यावर फुगणारच मी. मग मी काय वाटतो यार, तर चांगलंच राहतो यार. मला सांगा मित्रांनो, नवऱ्याकडून छोटी मोठी चूक झाली तर त्याला इग्नोर करायला पाहिजे की नाही सांगा तुम्ही? किंवा नवऱ्याने काही जरी बोललं तर सहन करायला पाहिजे यार बायकोनं. असं नाही की प्रत्येक गोष्टीला लगेच ह्यानं मला बोलला लगेच तलवारच कळ. आहे का माझ्याजवळ तलवार? हा, काही पण लगेच तलवार काढून उभं राहिलं. बंदूक आहे माझ्याजवळ, डायरेक्ट म्हणजे शूट. हा म्हणजे हा म्हणजे असं आहे की बाबा नवऱ्यानं जरी काही बोललं आपल्याला तर त्याला थोडस सहन केलं पाहिजे ना. आणि मस्करीमध्ये बोललं तर मस्करीच घ्यायच्या, लगेच सिरियसली पण नाही घ्यायला पाहिजे ना यशू. हो, काढा. छान असे पराठे होत आहेत, एकदम वैशालीला अशी मैदात. चिपकून जातं ना कागद. तेवढंच राहिलं आता. डपडी घ्या एखादी वाजवायला. भाजा ना तुला तेल ते लावाय ना तू. माझा नवरा खूप काम करतो. मित्रांनो तसं पाहायला गेलं ना, मी दिवसातले 24 तास असतात ना, मी 24 तास कामात असतो. विचारा कसं, विचार वैशाली तू कसं. दिवसभर तर माझी कामं असतातच. हा सगळ्या गोष्टी असतात, आल्यावर सुद्धा मी हे करत असतो. आणि जेव्हा माझी झोपायची वेळ येते तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात खूप विचार असतात. आणि असे एवढे सारे विचार आणि विचारांचा डोंगर, मी जीवनाचा भविष्याचा हा डोंगर घेऊन झोपतो. तेव्हा सुद्धा माझं माइंड विचारत असतं आणि कामात असतं. म्हणजे मी हा 24 तास कामात असतो. पण याची कदर माझी बायको करते. वा, टेस्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला. वा वैशू, काहीच गरज नाही ह्याच्यामध्ये, दुसरं टाकायची काहीच गरज नाही. आता आता काय टाकणार, सगळं टाकलेलं आहे ऑलरेडी. खायचं काम करा तुम्ही. हा, खूप मस्त झाले, टेस्टी झाले. चला जेवतो आणि नंतर भेटतो. फायनली आम्ही झोपेतून उठलो आहोत. वामकुक्षी घेऊन उठलो आहोत. वाजले 4:45. उठा उठा, संध्याकाळ झाली ना. उठा 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 उठा, संध्याकाळ झाली, मोठी स्नानाची वेळ झाली. बघा दुपारच्या वेळेस सुद्धा यांना पांघरून लागता. वैशू उठ ना यार, काय झालं? सर्दी झाली. वैशू उठ, तुला मी गोळी देतो,
चल जाऊ आपण बाहेर, आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ. आता आम्ही जस्ट बाहेर आलो. मला थोडं सर्दी झाली होती म्हणून सर्दीचं मेडिसिन घ्यायला आलोत आम्ही. हे बघा, घेतली पण सर्दीचं मेडिसिन. आम्ही दोघं पण आलो. हा, दोघी पण आलो. चार. बघा कसं नाटक करते. नाटक? मग काय होतंय तुम्हाला? एवढं किती वजन झालंय तुझं? हा, वजन बघ पहिले. एवढं वजन झेपलो ना, झेपलो एवढं माझ्या अंगावर दिलं ना तू पाय. बर. पहिले वजन सहन होत होतं, आता सहन नाही होत रे देवा. पाठ दुखते माझी म्हणून तुडवायला सांगितली, पण अशी काय तुडवली जस काही गादी तुडवताय. तुम्हीच म्हटलं मग मी तोडवलं. पण आता तुझं वजन वाढलं ना, हे मला नंतर लक्षात आलं ना. तसं ही बायको भारीच असती. अशी पण मोकळी झाली. अशी पाठ मोकळी करून घेत चला. पण तुमची बायको जर 50 किलोच्या वजन असेल तर त्याला थांबू देऊ नका पाठीवर, नाहीतर काही खरं नाही बरं का तुमचं. पहिलेच सांगतोय मी, पुन्हा नका म्हणू, सांगितलं नाही म्हणून. मित्रांनो लक्षात असू द्या. चला चला, असा होता आमचा डे. आणि फायनली आम्ही, थांबा मला चष्मा घालू द्या म्हणजे जरा तुमचं छान असं माझ्याकडे तुमचं लक्ष येईल. तर मित्रांनो, असा होता आमचा डे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला लाईक करा व्हिडिओला, आणि कसा वाटला व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओमधलं तुम्हाला काय आवडलं हे आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.